हे मंडळी, गुड आफ्टरनून. कशा आहात तुम्ही? आय गेस सगळे ठीक असले पाहिजे ही आशा करतो आणि आपल्या ह्या व्लॉगला चालू करतो. ॲक्च्युली आज मी बँगलोरला चाललो आहे. आता ऑफिसमध्येच आहे. या ऑफिसमधून अंधेरी ऑफिसला जायचं आहे. मग तिथे रवी भाऊ आणि हेमंत सरांना भेटायचं आहे आणि आम्ही तिघं मिळून बँगलोर ऑफिसला चाललो आहे. आज आमची अप्रॉक्स 6ची फ्लाईट आहे. सो फ्लाईटमधली आज मी पहिली फ्लाईट घेणार आहे. एक्सपिरियन्स कसा असेल काय असेल ते तुमच्याबरोबर शेअर करेल आणि तुम्हीही माझ्याबरोबर बनवून राहा. चला पटापट इथून रॅपअप करतो, माझं सामान वगैरे सगळं घेतो आणि अंधेरी ऑफिससाठी निघतो. ओके, चला भेटूया डायरेक्ट अंधेरी ऑफिसमध्ये जाऊन. हे आमचे सुशिक्षित रवी भाऊ, मास्टरजी ॲक्च्युली. आणि तिथून सुरुवात करूया. ते बघा, थांबा ते असं कॅमेरामध्ये होत नाही. ती काजल आहे. हां, ती काजल आहे. त्यानंतर हा आपला संतोष भाई, महेश. त्यानंतर आमच्या पूजा मॅडम. इथे आमची सुंदरता असते. आणि हा आपला भाऊ विरू. आणि आपले वरिष्ठ अधिकारी सध्या बाहेर आहेत. सो आता आपण एवढे खुश का आहोत कारण की आपण चाललोय कुठेतरी बँगलोरला. कुठेतरी काय बोली. हे बघा, बोलली. सरप्राईज गेलं विचारायचं. त्यांच्या लक्षात येत नव्हतं बँगलोरमध्ये मी सांगून टाकलं. आमच्या लक्षात येत नव्हतं म्हणून सांगितलं आम्हाला. बाय द वे, आम्हाला काजल मॅडम तुम्हाला दाखवतो मी. हे बघा, या काजल मॅडम आहेत. यांनी मला सांगितलं की प्लेनमधून हात बाहेर काढू नका, मान बाहेर काढू नका, समथिंग लाईक दॅट. हा, फक्त यांच्यामुळे मला ती सुदबुद्धी भेटली आहे. असं करून नाही चालणार, मी ते टाकणार नाही. यूट्यूब पे आई. ओके गाईज, आता वाजलेत 3:20 झाले. आता आम्ही आज दोघं आणि आमचे सर, आम्ही तिघ जण मिळून चाललोय बँगलोरला. 3:20 झालेत. 3:30ला आम्हाला 3:30ला निघायचं ना. 3:30ला निघायचं. हां, 2 मिनिटात GPS दाखवतोय रॅपिडोचा. बट जेवढा आमच्या दोघांचा एक्सपिरियन्स आहे त्या हिशोबाने 20 मिनटं कुठेच नाही गेलेत. कारण की पुणे ब्रिजचं काम चालू आहे, आम्हाला माहिती आहे. बिकॉज वी फ्रॉम ड्राईव्ह. आम्ही ड्रायव्हर देतो, आम्हाला माहिती आहे काय कसं लागतं, किती लागतं. सो 2 मिनटं समजून चालूया. आणि का बघूया. नाही, बहुतेक 2 मिनटं लागणार आहेत. मला इथून एअरपोर्ट दिसतंय. अरे बाप रे बाप. ठीक आहे, आता एअरपोर्टला पोहोचणारच आहे. 1 मिनिट तुम्हाला एअरपोर्ट दाखवतो, एअरपोर्टची बिल्डिंग दाखवतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय. सी द एयरपोर्ट बिल्डिंग. हमारे फोटो ने ना हमको थोड़ा सा दगा दिया. बाय द वे, हेमंत सर आ गए. हमारी लोडिंग भी हो गई. दूसरा आईडी दिखाया, उन्होंने मुझे भी वही बोला. इट्स यू. इट्स मी सर. फोटो जुना आहे. अरे मराठी होता तो. नाही. जो चेक करत होता. बोल, काय पाहिजे? काय घेऊया का? या. एअरपोर्ट कॅन्टीन बंद होता. परमिशन ले वापस हे आमचे प्रफुल्ल भाऊ कोक घेत आहे. आता थोड्या वेळाने कॉफी घेणार आहे. जेवणाकडे जातोय. तुम्हाला पाहिजे कॉफी? तुम्हाला पाहिजे कॉफी पाहिजे. आम्हाला कॉफी नंतर घेऊ ना. हे काय कोक आहे ना? बघा, बरोबर आहे. नाही, अँगल नाही आला. बरोबर आहे. आता बरोबर आहे. चला या. कोक.
मुंद्रो येत है दो के लिए तुम्हारे लिए नहीं बात वो नहीं है नीचे ऊपर दो लिए ये बोल रहा हूँ हां ते डबल घेतलं कारण की ते सॉफ्ट असतं ना. एक मिनट रुको. और उसमें आरक्षण के बारे में निकाल दिया और चीज़ें 2 रुपये में भरपेट खाना सर. थैंक यू सो मच. सर के क्रेडिट कार्ड पे 2 रुपये में खाना मतलब डाइट को नहीं तुम्हारा कुछ नहीं, तुम्हारा इसमें रोल नहीं है. बेसिकली कैसा है रवि भाई के पास कार्ड था, सर के पास तो बहुत सारे कार्ड है, उसमें से एक कार्ड पे एक्साइटमेंट देख रहे हो. Oh my God. तर मग कसं आहे सरांच्या कार्डवर आपलं काम झालं आणि काय सांगू तुम्हाला जेवण राव चिकन बिकन सगळं मिक्स झालं. आता मलाच नाही माहिती मी कुठलं कसं ज्यूस पिलोय. ॲक्च्युली रेकॉर्डिंग कर बस लास्ट बंद कर दे. ये अंदर सही वाव. पडला नाही पाहिजे हलका हात ठेवा कारण की स्पीड झाले ना कारण की आपल्या ठिकाणी परत नाही परवडणार. सर विंडो शीट को खोल दीजिए टेक ऑफ के लिए. तुम्ही तसं चालू ठेवलं. इंटरनेशनल इधर ही है इंटरनेशनल इधर से हां सगळा प्लॅनिंग नसतो ना त्यांचा. मोबाईल काय करू सांगा. जस्ट लँड झालं आहे आता. अरे इकडे या. वेट करतोय आम्ही आमच्या ओलाचा. ह्याचं कितना किलोमीटर डिफरेंट है मालूम नहीं बट द डिस्टेंस इज 1.5 hours. सरांना माहिती आहे 1.5. अच्छा ये घंटे की बात चल रही और किलोमीटर 50-60 किलोमीटर आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे. म्हणजे मुंबईसारखं नाही आहे यांचं एअरपोर्ट आहे बँगलोरचं डायरेक्ट सिटीच्या बाहेर आहे. आपलं कसं सिटीमध्येच 1-2 एअरपोर्ट आहेत. बहुतेक तिसरं बनणार आहे आता न्यू बॉम्बेला. सो हे आमचे रवी भाऊ हे हॉटेल आहे. इथे आमच्यासाठी स्टे रिझर्वड आहे. वर जातो सगळे सिनियर्स लोक असतील भेटतो बघतो. ओके
मग डायरेक्ट रूममध्ये जाऊन भेटतो तुमच्यावर पर्सनली. वा, हा बघा, हा आपला रूम आहे. वाव, इट्स अमेझिंग. बेसिकली स्वीट सिम्पल असा आज आपला रूम आहे. हेमंत सरांचा रूम हा आहे 104. हेमंत सर कुठे आहेत? हे रवी भाऊ आणि हेमंत सरांचा हा रूम आहे. ह्यांना हा गद्दा बघितला कसा भेटला आहे बसायला. आपल्या रूममध्ये हा नाही. चला, हा त्यांचा बरं. सो बँगलोरला पोचलो आहे. तुम्हाला दोन्ही रूम दाखवले. बेसिकली मी ज्या रूममध्ये स्टे करणार तो रूम, त्याच्यानंतर मग आपले हेमंत सर आणि आपले रवी भाऊ ह्या दोघांचाही रूम. बेसिकली माझ्या रूममध्ये माझा जो पार्टनर आहे तो कुठल्या टीममधला आहे? अहमदाबाद टीममधला कोणतरी आहे. आता मला माहिती नाही कोण आहे, बट नावाने माहिती नाही. ते टीम त्यांना काय माहिती ते टीम कुठली काय, फक्त अहमदाबाद सिटीमधला आहे. सो बेसिकली मुंबईचे 2 शेर एक जागी राहणार आहेत आणि मी दुसऱ्या जागी. आणि माझ्यासोबत एक कोणतरी अननोन पर्सन आहे ज्याला आपण ओळखतच नाही. सो पहिला प्लेनचा प्रवास आपला मस्त झाला. म्हणजे पहिली एरोप्लेनची यात्रा एकदम टकाटक झाली. आणि या ब्लॉगमध्ये मी भरपूर हिंदी मराठी केलं आहे. बिकॉज मी आजकाल ना छोटे छोटे रील बनवतो आहे ते हिंदीमध्ये करतो आहे, कारण की ते काइंड ऑफ जॉबच्या रिगार्डिंग मी बोलतो आहे ना. सो हिंदीमध्ये बोललो तर जास्त जणांना रिलेट होईल, त्यामुळे मी हिंदी बोलतो आहे. सो बाकी जसे माझे ब्लॉग मराठीमध्ये चालतात ते मराठीमध्येच चालतील, जसं आता मी बोलतो आहे. आणि आम्ही टकाटक सुखरूप असं बँगलोरला पोचलो आहे. लाईफमधली पहिली फ्लाईट मी आज घेतली आहे. ओके, मस्त झाली. एक्सपिरियन्स चांगला होता. आणि खाणं पिणं तर एक नंबर. म्हणजे कंपनीने दिलं तर दिलं. त्यात मला समजलं की मला म्हणजे सरांनी सांगितलं की एअरपोर्टमध्ये क्रेडिट कार्ड जर असेल ना तर 2 रुपये पे करून आपल्याला हवं तेवढं खायला भेटतं. आणि असं नाही की फक्त एक मील, जेवढं हवं जसं हवं ते खायला भेटतं. ओके, सो ते आपल्याला भेटलं आहे सरांच्या क्रेडिट कार्डमुळे. म्हणजे सरांनी स्वतःचं क्रेडिट कार्ड स्वतःसाठी वापरलं आणि त्यांच्याकडे अजून 1-2 कार्ड आहेत, ते माझ्यासाठी एक कार्ड यूज केलं. आणि रवी भाऊंचं कार्ड होतंच. सो एक्सपिरियन्स ऑल अराउंड एक नंबर झालेला आहे. सो मग आता आम्ही थोडं रेस्ट करतो, इथल्या सगळ्या टीमबरोबर भेटतो आणि तुमची रजा घेतो. आय मीन रजाच बोलतात ना, रजा घेतो. सो आता बँगलोरमध्ये उद्या जे होईल, जसं होईल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो हा व्हिडिओ इथेच आपण संपूया, जास्त न लांबवता. आणि इथवर तुम्ही आलात तर जस्ट प्रफुल्ल थिंगला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि काय तुमचं भरभरून प्रेम द्या. बाकी आपण भेटूच पुढच्या प्रवासात. ओके, गुड नाईट, टेक केअर, लव यू ऑल गाईज, बाय.